सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। गुरुप्रणित मार्गातला सगळ्यात मोठा उत्सव की आपल्याला सन्मार्गावर नेण्यासाठी कोणीतरी गुरुची खूप गरज असते, ते आपल्याला व्यवस्थित मार्ग दाखवतील, आपल्याला कसं चालायचे, काय करायचे, आपल्याला संसारामध्ये प्रापंचिक अडीअडचणींमधून कसं बाहेर पडता येईल यासाठी आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी एखाद्या चांगल्या गुरुची अपेक्षा असते आणि गरज असते. आणि ते गुरु आपल्याला लाभलेत आणि आपलं एवढं मोठं भाग्य आहे की दादा ह्या जागेमध्ये येऊन गेले आणि त्यांचे आशीर्वाद ह्या केंद्राला लाभलेले आहेत. त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्याच जे काही नियम आहेत दादांनी घालून दिलेले, आपल्याला जेवढे पाळता येतील तेवढे आपण पाळण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून या केंद्रामध्ये आलेल्या प्रत्येक सेवेकऱ्याला काही ना काही कुठून ना कुठून स्वामींनी आशीर्वाद दिलेले आहेत, त्यांच्या अडीअडचणी सोडवलेल्या आहेत. आपण कोणी नाही इथे मार्गदर्शन करतोय वगैरे, त्याच्यामुळे आम्ही कोणी नाही, इथे स्वामी एक स्वामी आणि स्वामींच्या चरणी आपलं मस्तक टेकून त्यांचे आशीर्वाद आपण घ्यायचे आणि दादांनी जो काही मार्ग घालून दिलेले त्याच मार्गाने वाटचाल करायची. आज दादांनी ज्या वेळेला सांगितलं की दादांनी गुरुपद कोणाचं घेतलं नाही, आज आपण बघतो बाहेर की जो तो गुरुपद घेण्यासाठी पुढे येत असतो, पण खरंच तेवढा आज गुरु समर्थ आहे का? ती शिष्याची हाक गुरुपद घेतल्यानंतर त्या शिष्याचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतोय का? एवढे समर्थ आज गुरु आहेत का? आहेत, पण ते हिमालयामध्ये, ते असे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि त्यांच्यापर्यंत आपणही पोहोचू शकत नाही. म्हणून दादांनी सांगितलं की आपल्या अडीअडचणी जे काही मार्ग दाखवतात, जे आपले अडीअडचणी सोडवतात, त्या स्वामींनाच आपण गुरु मानायचे आणि त्यांच्याच चरणी प्रार्थना करायची की स्वामी एक तर तुम्ही माझे गुरु व्हा. एवढे मोठे आपण व्हायला लागतो आधी की स्वामींनी आपलं गुरुपद घेण्यासाठी, बरोबर, की त्यासाठी तुम्ही आमचे गुरु व्हा, नाहीतर आम्हाला योग्य तो गुरु मिळवून द्या, म्हणजे मला योग्य मार्गावर चालता येईल. या प्रपंचामध्ये चालताना, त्या प्रपंचातल्या अडीअडचणी सोडवताना मला योग्य मार्गावर चालवण्याचा रस्ता तुम्ही दाखवा. हीच प्रार्थना इथे करायची. प्रार्थना जी आहे आपण समोर लावलेली आहे. नमस्कार करते आधीच मनातल्या मनात प्रार्थना करायची आणि स्वामींचं पूजन करायचे. स्वामींच्या इथे मूर्ती ठेवली जाते, दोन बाजूला आहेत आणि समोरही मूर्ती ठेवली जाईल. हाच अट्टास धरायचा नाही, हाच अट्टास धरायचा नाही की इथेच सगळ्यांचा अट्टास असतो ना, दरबार इथे आहे म्हणून इथेच. आपण त्यासाठी सगळी सोय तिथे केलेली आहे. गर्दीच्या वेळेला जर गर्दी असेल तर समोरही आहे दरबार, तिथेही सगळ्यांनी, तिथे जे काही लेट येणार आहेत, कामावर जाणारे येणारे, त्यांनी उशिरा आल्यानंतर तिथेही वाद्यपूजन केलं तरी चालेल. स्वामींच्या पायावर एक पाणी पाणी घालायचे, स्वामींना गंध लावायचे, फूल असेल तर फूल अर्पण करायचे आणि जी समोर प्रार्थना आहे त्याप्रमाणे प्रार्थना मनातल्या मनात करायची आणि मुद्रा करून मार्गस्थ व्हायचे प्रसाद घेऊन. कोणी तिथे मुद्रा केल्यानंतर पुन्हा पादुकांवर डोकं टेकवायला जाऊ नका. पुन्हा वारंवार सूचना करतोय, या सूचनांचं पालन करा. तेव्हा आज खरी दक्षिणा, खरी गुरुदक्षिणा स्वामींच्या चरणी अर्पण होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. या जर सूचना पाळल्या तर स्वामी आपल्याला जवळ घेणार आहेत, नाही तर नाही ना. आणि ह्या सूचना कोणी सांगितलेल्या आहेत? दादांनी. दादांच्या एका हाकेमध्ये, पिटले महाराजांच्या एका हाकेमध्ये स्वामी हजर व्हायचे. तेवढी मोठी गुरुची दक्षिणा आज स्वामींचरणी अर्पण करायची. सांगितलेल्या सूचनांचे व्यवस्थित पालन करायचे. प्रसाद घेतानाही प्रत्येकाने एक पोळीच घ्या, नाहीतर आता आले परत 4:30 आरतीला, परत 4:30 आरतीला, तसं करू नका. सगळ्यांना प्रसाद मिळाला पाहिजे, सगळ्यांच्या मुखी प्रसाद लागला पाहिजे. त्यामुळे तेवढं फक्त सहकार्य करा. आणि प्रत्येकाने चपला आज सगळ्यांच्या स्टँडच्या बाहेर आहेत. का बरं? सगळ्यांनी चपला स्टँडवर ठेवायच्या, नंतर ह्या दिवसभर दर्शन चालू राहणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी चपला प्रॉपर स्टँडवर ठेवायच्या, पाय धुवायचे आणि दर्शनाला यायचे. हात जोडायचे, सगळ्यांना ध्यान करायचे स्वामींचं. स्वामींच्या चरणांपासून सुरुवात करून त्यांच्या हृदयाच्या इथे जिथे माळ आहे तिथे
आपलं लक्ष केंद्रित करायचं एखादा सेकंद. त्यानंतर हळुवारपणे जिथे आज्ञाचक्र आहे स्वामींचं गंध लावलेला आहे तिथे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे आणि हळुवारपणे डोळे मिटून जो फोटो किंवा जी प्रतिमा समोर दिसते ती डोळे मिटल्यानंतर आपल्या नजरेसमोर आली पाहिजे. याला ध्यान म्हणतात, यालाच कुंडलिनी जागृती म्हणतात, यालाच मानस पूजा म्हणतात. त्यामुळे त्याप्रमाणे ध्यान करायचे, मनात स्वामींची प्रार्थना करायची आणि जय जयकार करायचे. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री गणपतेश्वर महाराज की जय. भारत माता की जय. दर्शन घेताना सगळ्यांनी लाईनीमध्ये यायचे. त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर. परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.
दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ 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 समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती देया रे अकल कोटी वास करुनिया दाविली अघटित चरिया रे लीला पाशे मद करुनिया तोडी रे भवभया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे धन्य स्वामी वर्या रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती देया रे जानसी मनीचे सर्व समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध मती देया रे जय नरसिंहात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता सिद्ध मुकुटमणि ब्रह्मज्ञानी अवधूता पुराण पुरुष तमकादरिले अगणित अवतारा श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती नातारा जय नरसिंहात्मज श्री दत्ता आलो शरण तुला ब्रह्मरता जय नरसिंहात्मज श्री दत्ता वैजयंती पितवसन गदा शोभे सुदर्शन ओ वाळू नारायण पंचप्राण जय देवी गायत्री माते सद्भावे ओ वाळू जय प्रणवाती विधी तुझी जगाई पोषी संवाराला प्रेरती योग माये नकळे कवराला जय देवी गायत्री माते पंचीकरणे विध सृष्टी जय देवी गायत्री माते सद्भावे ओ वाळू जय प्रणवाती जय देवी जय देवी कपाल शंकाचे द्विपद्म अंकुश कशिकरी कमलासन श्रीचे जय देवी गायत्री मौन माया गुणी आनंद कंद विमला ज्ञान स्वरूपा साक्षी सदैव हृदयस्थई माय बापा स्वामी समर्थ गुरु तू
हरी सर्वतापासै भक्ता न्याय प्रमदा ब्रह्मा इंद्र सुर प्रतिदिनी प्रार्थित तुझिया पदा. समर्थ श्री स्वामी 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 समर्थ. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय देवी जय. समर्थ श्री स्वामी समर्थ श्री रूपहेश्वर चंद्राप्रभासा निष्ठा ज्वलन. बकेश्वर महाराज की जय. भारत माता की जय. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी विश्वास सखाराम आंबरे, स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र कळवा या संस्थेचा ट्रस्टी मी खजिनदार पदावर आहे. गेले 17 ते 18 वर्ष झाली आज या केंद्रामध्ये मी येत आहे आणि आता या संस्थेच्या खजिनदार पदावर आहे. या संस्थेचा श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास केंद्र कळवा या संस्थेचा उद्देश एकच आहे की प्रत्येक सेवेकऱ्यापर्यंत स्वामींची सेवा कशी पोचेल आणि जे काही सेवेकरी आहेत अडीअडचणी असंख्य आहेत सेवेकऱ्यांना, त्यातून त्यांना मार्ग कसा निघेल, त्यांना कसे सेवा देता येईल, हेच ह्या ट्रस्टीचा उद्देश हेच आहे. या केंद्राचाही उद्देश तो जे आध्यात्मिक विकास केंद्र हे नाव का की आज प्रत्येक रविवारी लहान लहान विद्यार्थ्यांना पहिलीपासून ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थी बालसंस्कार वर्ग घेतला जातो इथे. तसंच बुधवार, गुरुवार, शुक्रवार प्रत्येकाचं ज्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत प्रश्नोत्तर मार्गदर्शन केलं जाते. त्या मार्गदर्शनाचे प्रमुख आमचे मुंबरकर काका आणि प्रसाद आवटी या संस्थेचे अध्यक्ष आहेत. हे दोन आमच्या संस्थेचे पिलर आहेत. तसे आज असंख्य लोकांचे ज्या प्रश्न आहेत ते पत्रिका घेऊन येतात आणि त्यांना ते मार्गदर्शन केलं जाते बुधवार, गुरुवार, शुक्रवारी आणि त्यांना त्यांचे ते प्रश्न सोडवले जातात. तसंच या केंद्रामधून जे असे विद्यार्थी आहेत, जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना मदत केली जाते. तसंच मेडिकली समजा कोण असतील त्यांनाही संस्थेने आपली मदत केलेली आहे आणि याच्यापुढे ही संस्थेचा तोच उद्देश आहे की विद्यार्थ्यांना म्हणा, गरजू कोणते विद्यार्थी म्हणा झाले, मेडिकली म्हणा झाले, त्यांना संस्था मदत करत असते. 41 वर्ष या संस्थेला झालेली आहेत. या संस्थेचा असाच चांगला कसा होईल, अजून प्रत्येक घराघरात स्वामी पोचतील, आज स्वामींचा आमच्या सेवेकऱ्यांचा सर्वांचा उद्देश आहे. कसे सेवेकरी येतील, वाढत जातील, हाच हा संस्थेचा उद्देश आहे आणि सर्वांना आनंदात सर्वांची भरभराटी हो हीच आमची सदिच्छा आहे. आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी सर्व सेवेकऱ्यांना माझ्यातर्फे या स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. श्री स्वामी समर्थ महाराज. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी